मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू तसेच संयमी व चाणक्य नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव अग्रस्थानी येतं. फडणवीस यांचा जन्म नागपूरच्या मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. फडणवीस यांचं मुख्यत्वे शिक्षण नागपूरमध्ये झालं. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ मधून लॉची पदवी घेतली. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि डिप्लोमा बर्लिन जर्मनी इथून पूर्ण केला. पण कौटुंबिक पार्श्वभूमी ही राजकारणात सक्रिय असल्याने उच्च शिक्षित असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची पावलं त्यामुळे राजकारणाकडेच वळली. राजकारणात उतरल्यानंतर फडणवीसांनी सर्वात पहिल्यांदा नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली आणि वयाच्या 22व्या वर्षी ते नगरसेवक म्हणून निवडून सुद्धा आले. त्यानंतर ते 27 वर्षाचे असतानाच नागपूरचे सर्वात तरुण महापौर तर झालेच, पण भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण महापौर होण्याचा मान देखील फडणवीस यांनाच मिळाला. 1999 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले. या सर्व काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांनी आपल्या कामाने विश्वास संपादन केल्याने 2014च्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत असतानाही सगळ्यांना धक्का देत मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली. 2014 नंतर देवेंद्र फडणवीस यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. मी पुन्हा येईल असं म्हणत आजही ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर वेद.com ला फॉलो करायला विसरू नका.